नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. आपल्या लोकसाहित्याचा अतिशय सखोल अभ्यास करून त्याचा अत्यंत मूल्यवान ग्रंथ बनवला एका स्त्रीनं. अनेक नामशेष होत जाणाऱ्या कथा आणि लोकगीतं गोळा करून त्यांचा संग्रह केला, जो आजही संशोधकांना कामी येतो. आणीबाणीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला होता एका स्त्री लेखिकेनं. आपल्या ऋतूंचं अतिशय अप्रतिम आणि सविस्तर वर्णन करून त्याचं पुस्तक लिहिलं एका स्त्रीनं. संस्कृत, पाली, इंग्रजी तसंच अनेक विदेशी आणि स्थानिक भाषा समजून घेऊन त्यातलं दर्जेदार साहित्य मराठीत आणलं एका स्त्रीनं. ही वेगवेगळ्या स्त्रियांची कामगिरी नाही, हे एकाच स्त्रीचं कर्तृत्व आहे आणि त्यांचं नाव आहे दुर्गा भागवत. मराठी वाचकच नव्हे तर मराठी बोलणारा कुठलाच माणूस त्यांचं ऋण विसरू शकत नाही. अशा विचारवंत स्त्रिया आपल्या देशाचा अभिमान आहेत. तुम्ही आहात, मी आहे, कारण ती आहे म्हणून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मागच्या भागातील स्पर्धक सोनाली पाटील यांचं. सचिन सर खूप मोठे व्यक्ती आहेत आणि मला वाटलं नव्हतं की मी त्यांना सांगेल की सर तुम्ही माझ्यासोबत डान्स करा. जंगली डान्स. जंगली हो, आणि त्यांनी माझ्यासोबत डान्स केला. काल मी थोडं हसवलं, आज थोडंसं रडू पण शकते. सो बी प्रिपेअर्ड त्यासाठी. माझ्यासमोर बसल्यात सोनाली पाटील. मागच्या भागात सोनाली यांनी 11 प्रश्नांची योग्य उत्तर देऊन 6,40,000 रुपये जिंकलेले आहेत. त्यांची एक लाईफलाईन शिल्लक आहे. सोनाली, आम्ही आता तुझे विविध कलागुण पाहिलेले आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही आहे, मग ती रेशमाची शेती पण आहे, मग आईवडिलांना मदतही आहे, बहिणीचे पैसेही द्यायचे आहेत. असं खूप, म्हणजे मला असं वाटतं खूप जबाबदारी घेतल्या आहेत तुम्ही. तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पाहूया एक व्हिडिओ प्लीज. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टीम म्हणजे माझे बाबा आहेत. माझ्या बाबांना माझ्या हातचं चायनीज मधलं सोयाबीन चिली जास्त आवडतं. ते बाहेरचं खात नाही, त्याच्यामुळे मी जे बनवेल ते त्यांना आवडतं. मी जन्माला आली तेव्हापासून काही लोकांनी नाकं मुरडली, सो ते कुठेतरी पप्पांना वाईट वाटलं. सहसा या भागामध्ये मला जाणवलंय की मुलींची 10वी किंवा 12वी नंतर लग्न झालेली मी पाहिलेली आहे. इव्हन मलाही बोललं जातं की आता म्हातारी होईपर्यंत अभ्यास करणार आहेस का. मला माझ्या वडिलांचा खूप सपोर्ट आहे. तू तुझं करिअर निवडले, तुला त्या गोष्टींचं फ्रीडम आहे. कधी पण मला अपयश येत गेले ना, तर नेहमी मी तेच पप्पांशी बोलायची की आज असं असं झालं, आज मला हे जमलं नाही. पण पप्पांनी तो एक पॉझिटिव्ह सपोर्ट मला ते देत गेली की हे तुझ्याने होणार आहे आणि ह्याला कितीही टाइम लागू दे, तू हे करणार आहेस. जोपर्यंत माझ्या आयुष्यात पप्पा आहे तोपर्यंत मला कुठल्याच गोष्टीची काळजी नाहीये. मी बिनधास्त आहे. कोण होणार करोडपतीमध्ये येऊन मी काहीतरी रक्कम जिंकेल आणि कुठेतरी एक आर्थिक परिस्थिती थोडीशी मला त्यांची वीक वाटते, तर त्याच्यासाठी मला थोडासा त्यांना हातभार करायचा आहे. सर मला असं वाटतं मुलींना सांगायचंय मला, बाप असतो तो चिडतो, रागवतो, पण त्याच्या मागे त्याची काळजी असते. माझे वडील पण माझ्यावर चिडलेत, रागवलेत, पण त्याचा चुकीचा अर्थ न घेता ना मुलींनी असं चुकीचं पाऊल नाही उचलायला पाहिजे असं मला वाटतं. वडील आपल्या काळजीपोटी बोलतात, त्याचा विचार करायला पाहिजे मुलींनी. वडिलांचा एकदा चेहरा डोळ्यासमोर आणायला पाहिजे असं मला वाटतं सर. कुठलीही गोष्ट करताना, कुठलीही चुकीची गोष्ट करताना
आज तुमच्या वडिलांना अगदी तुमचा खूप अभिमान वाटत असेल. हो सर. 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकताय आणि आपल्याला अधिक रक्कम जिंकायची आहे आणि चांगलं खेळायचं आहे. हो सर. तयार? हो. खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना माहीत आहेतच. आपण थेट खेळायला सुरुवात करूया का? चालेल? हो हां? सर. चालेल. तर चला खेळूया सोनाली पाटील यांच्यासोबत कोण होणार करोडपती. 12,50,000 रुपयांसाठी सोनाली हा आहे 12वा प्रश्न. चंद्रावर उतरलेल्या पहिल्या मानवाला घेऊन गेलेल्या अपोलो 11 या अंतराळ यानातील चमूत पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? आणि पर्याय आहेत ए. नील आर्मस्ट्रॉंग, बी. जॉन ग्लेन, सी. बज ऑल्ड्रिन, डी. मायकल कॉलिन्स. ए माहिती सगळ्यांना, नील आर्मस्ट्रॉंग. बस बद्दल पण माहिती आहे मला. थोडं कन्फ्युजन आहे, जॉन ग्लेन आणि मायकल कॉलिन्स. मायकल कॉलिन्स वाटतंय मला सर. सर ऑप्शन डी लॉक करा. ऑप्शन डी मायकल. मायकल कॉलिन्स. हो. सर डी लॉक करा, मायकल कॉलिन्स. नक्की? हो नक्की. खात्री आहे उत्तराची? 50-50 आहे सर. अचूक उत्तर तुम्हाला 12,50,000 मिळवून देणार आहे. चुकीचं उत्तर तुम्हाला 3,20,000 वर घेऊन येणार आहे. 6,40,000 रुपये तुम्ही जिंकताय. सर आयुष्यात रिस्क नाही घेतली तर मग काय घेतलं? ऑप्शन जर करेक्ट आला तर 12,50 खेळेल, एक लाईफलाईन वाचेल माझी. नाहीतर मग 3,20. आयुष्यात लाख कधी बघितले नव्हते अकाउंटमध्ये, ते लाख येतीलच. पण जास्त रक्कम जिंकली तर खूप आनंद होईल मला. एक लाईफलाईन आहे तुमच्याकडे. सर डी लॉक करा, मायकल कॉलिन्स. कम्प्युटर राव, डी मायकल कॉलिन्स लॉक करा. सोनाली, या उत्तराकडे तुम्ही कशा आलात? सर मी वाचले, हे वर्तमानपत्रात आलं होतं. ते काहीतरी 100 का काहीतरी वर्ष पूर्ण झाले होते त्याला तेव्हा. पण मी नील आणि बस थोडं मी वाचलेलं आहे. बस माहिती मला. थोडं जॉन ग्लेन आणि मायकल कॉलिन्समध्ये मी थोडं कन्फ्यूज होती. सांगा सर. सोनाली, डी मायकल कॉलिन्स हे चुकीचं उत्तर आहे. बी जॉन ग्लेन हे ह्याचं अचूक उत्तर आहे. तुम्हाला ह्याच 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन हो. होतं. ठीक आहे सर, लाखांमध्ये तर खेळली आहे मी, काय हरकत नाही. दॅट्स द स्पिरिट. अपोलो 11 हे प्रसिद्ध अंतराळ यान होतं. या यानातून बज ऑल्ड्रिन आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरले. मायकल कॉलिन्स हा मात्र चंद्राच्या कक्षेत होता. जॉन ग्लेन हा पृथ्वीच्या कक्षेत फिरणारा पहिला अमेरिकी अवकाशवीर होता. थोडं कन्फ्युजन झालं सर. ठीक आहे, जेवढं नशिबात असतं आणि वेळ जेव्हा येते तेव्हा ते सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे. पण आत्ता काही वेळापूर्वी नशिबात 6,40,000 रुपये होते. ठीक आहे ना सर,
आज नाही ते जिएंगे तो और भी कमाएंगे और भी लढेंगे. और भी लढेंगे. नाही नाही, तुम्ही जे धाडस केलं त्याचं खरंच कौतुक आहे. आणि तुम्ही तरुण आहात, अशा अनेक संधी तुम्हाला हो, आयुष्यात सर. येतील आणि याव्यात अशी आमची तरी फक्त सदिच्छा आता आहे. सुरुवात आहे. हो अगदी. याच्यानंतर खूप सारे टप्पे पार पाडायचे, ते मी करेन आणि नक्कीच करेन. कॉंग्रॅच्युलेशन्स. 3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. सोनाली, 3,20,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट तुमच्या बँक खात्यात. सोनाली पाटील तुमचं नाव आलं. आता ही रक्कम मी इथं लिहितो, 3,20,000. आता पेवर क्लिक करतो आणि हे पैसे पोहोचले थेट तुमच्या खात्यात. लाखो व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला ह्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. थँक्यू. नाही प्लीज, मुलींनी पाया पडायचं नाही. मला वाटते की मी जर 100% शुअर नव्हती तर मी थोडीशी रिस्क घ्यायला नको पाहिजे होती. मी थोडासा माझ्या पप्पांचा फॅमिलीचा विचार करायला पाहिजे होता. कुठेतरी मी सेल्फिश झाली असं मला वाटतं. म्हणजे मी पुढचाच विचार केला की आपली एक लाईफलाईन जर वाचली तर अजून 4 प्रश्न आहेत, त्यांची आपण उत्तरं देऊ शकतो. पण ठीक आहे, लाईफमध्ये चढ उतार येत असतात आणि तसंच काहीसं झालं. थोडीशी डिसअपॉइंट नाही म्हणता येणार, थोडीशी निराशा आहे. पण ठीक आहे, लाईफ आहे ती अशीच चालू राहणार आहे. चंद्रावर पाऊल ठेवू शकला नाही तरी मायकेल कॉलिन्सची इतिहासात नोंद आहे. धाडस दाखवणाऱ्या व्यक्तीची जग कायम दखल घेतं. सोनाली पाटील, तुम्ही तुमच्या मनमोकळ्या स्वभावासाठी आणि दाखवलेल्या धाडसासाठी कायम लक्षात राहाल. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आता खेळूया फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधता येते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. वास्तूच्या पुढील भागांचा वरून खालपर्यंत क्रम लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए छप्पर, बी पाया, सी तळघर, डी तळमजला. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. ए छप्पर, डी तळमजला, सी तळघर, बी पाया, ए डी सी बी. आणि आता पाहूया किती जणांनी दिले हे अचूक उत्तर. 8 स्पर्धकांपैकी सगळ्यात वेगवान उत्तर दिले सचिन गोडबोले यांनी. सचिन, कॉंग्रॅच्युलेशन. जेव्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्टला प्रश्न आला आणि त्यात मला खात्रीने होतं की माझं उत्तर बरोबर आहे. म्हणजे सरांनी नाव घ्यायच्या आधीच मी ओरडलो, तुझं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. थँक्यू सो मच. मी अंध शिक्षिका म्हणून काम करत होते तेव्हा मला असं जाणवलं की इतकं सुंदर जग आहे आणि ते काही लोक पाहू शकत नाहीत. तर या मिळालेल्या पैशातून त्यातली काही अमाऊंट आम्ही एकही रुपया आमच्यासाठी पहिला खर्च न करता मी एका मुलाचं ऑपरेशन माझ्या त्या पैशातून आमच्या करणार आहोत. सचिन गोडबोले, नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? आणि हॉट सीट खूप गरम नाहीये ती, आताही गरम लागायला लागली आहे मला. आणि खूप वाट बघावी लागते नाही हो? हो, हा, म्हणजे गेले 4 तास 6 तास बायको प्रत्येक ह्याच्यानंतर, अरे काय तू चुकतोयस, काय चाललंय तुझं, हो. असं चाललंय तिचं. म्हटलं थांब, पेशन्स ठेव, होईल, आपला नंबर लागला. अगदी आपला 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 नंबर नंबर आहे का? आणि नंबर लागलेला आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. माझ्यासमोर बसलेत सचिन गोडबोले.
आपल्याकडे सचिन हे नाव एवढं लोकप्रिय का आहे? म्हणजे एखादा तरी सचिन दिवसभरात भेटतोच. काय तुमचा अनुभव असाच आहे का? माझा अनुभव असाच आहे. हो ना? हो, तुमच्या कामाचं काय स्वरूप आहे? मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये टेस्ट मॅनेजर आहे. सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचं टेस्टिंगचं काम माझ्याकडे आहे. अच्छा. म्हणजे अमेरिका, जर्मनी आणि लंडन या 3 देशांमध्ये मी नोकरी केलेली आहे अच्छा. कंपनी थ्रू. मी तिथले इतर जे बाकीचे देश होते असे मी टोटल 20 देश बघून झालेले आहेत माझे. बरं. आज तुमच्या बरोबर कोण आलंय? माझी बायको आली आहे सोनल गोडबोले. नमस्कार. नमस्कार. नमस्ते, काय नाव सचिन. आपलं? सोनल सचिन गोडबोले. बर. आणि आपण काय करता? मी लेखिका आहे, बर. थिएटर आर्टिस्ट आहे, माझी नाटकाची संस्था आहे आणि मी तृतीयपंथी, अंध आणि वृद्धाश्रम या लोकांसाठी काम करते. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. Thank you, sir. आणि आपण खेळायला सुरुवात करूया. हो, खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना माहीत आहेतच. आपण थेट खेळायला सुरुवात करू. नक्की. चला खेळूया. सचिन गोडबोले यांच्यासोबत कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी सचिन हा आहे पहिला प्रश्न. अमृततुल्य ही लोकप्रिय दुकानं कशाशी संबंधित आहेत? आणि पर्याय आहेत ए चहा, बी गॉगल, सी नेकलेस, डी लेखन साहित्य. सर, ए चहा लॉक करा. ए चहा. हो, कम्प्युटरराव ए चहा लॉक करा. ए चहा हे बरोबर उत्तर आहे. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. बुद्धिबळात बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी पुढीलपैकी कोणता शब्द वापरतात? आणि पर्याय आहेत ए कॅसलिंग, बी चेकमेट, सी रेझिग्नेशन, डी स्टेलमेट. डी स्टेलमेट लॉक करा. डी स्टेलमेट. हो. खात्री आहे? हो, कम्प्युटरराव डी स्टेलमेट लॉक करा. डी स्टेलमेट हे बरोबर उत्तर आहे. या बुद्धिबळाची माझी एक आठवण आहे, बर. सांगू शकतो? हो हो. मी स्वतः फिडे ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, या संघटनेचं जे मानांकन आहे, तर ते मानांकन मला मिळालेलं आहे रॅपिड आणि ब्लिट्स या 2 कॅटेगरीमध्ये. रॅपिड म्हणजे 15-15 मिनिटाचे गेम असतात बरं. आणि ब्लिट्स हे 3 मिनिटाचा गेम असतो. तर मी जेव्हा जर्मनीमध्ये होतो, ऑनलाईन शोधून काढलं की जर्मनीमध्ये कुठं स्पर्धा होतात. तर झेकोस्लोवाकिया या देशामध्ये प्राग नावाचं शहर आहे, तिथं बऱ्याच वेळा स्पर्धा होतात आणि ज्या आधी ज्यांच्याकडे मानांकन आहे त्या मानांकित खेळाडूंना हरवून मी माझं मानांकन मिळवलेलं आहे. वाह. आणि याचबरोबर जे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत त्यातले जे टॉप 10 खेळाडू आहे म्हणजे मॅग्नस कार्लसन, हो. विश्वनाथन आनंद, Correct. या सगळ्यांना मी भेटलेलो आहे. तर ह्या सगळ्यांना भेटण्याचा एक वेगळा अनुभव होता अर्थात. आणि ती खरंच एक स्वप्न होतं माझं. पुन्हा एकदा आपण खेळाकडे येऊया. पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी आहे. हा आहे तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणता पदार्थ रंगानं लालसर असतो? आणि पर्याय आहेत ए पन्ह, बी लिंबू सरबत, सी निरा, डी कोकम सरबत. सर, डी कोकम सरबत लॉक करा. डी कोकम सरबत. हो, खात्री आहे? हो. कम्प्युटरराव डी कोकम सरबत लॉक करा. डी कोकम सरबत हे बरोबर उत्तर आहे. 5000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. वसंत कानेटकरांच्या या प्रसिद्ध नाटकाच्या नावातील गाळलेली जागा भरा. टिंब 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 जेव्हा जाग येते. आणि पर्याय आहेत ए सिंहगडाला, बी रायगडाला, सी प्रतापगडाला, डी लोहगडाला. सर, बी रायगडाला लॉक करा. बी रायगडाला. कम्प्युटरराव बी रायगडाला लॉक करा. रायगडाला जेव्हा जाग येते. बी रायगडाला हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी आपल्या खेळाचा पहिला टप्पा. हा आहे 5वा प्रश्न. पश्चिम घाटांच्या पूर्वेला पुढीलपैकी कोणतं शहर आहे? आणि पर्याय आहेत ए सोलापूर, बी मुंबई, सी अलिबाग, डी रत्नागिरी. सर, मी लाईफलाईन घेऊ.
लाईफलाईन कम्प्युटरराव थांबा. कुठलीही लाईफलाईन घेणार? ऑडियन्स कम्प्युटरराव सचिन गोडबोले आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, खेळात थोडीशी लवकर तुमची गरज भासलेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. ए सोलापूर 56%, बी मुंबई 39%, सी अलिबाग 2% आणि डी रत्नागिरी 3%. सर मी ऑडियन्स बरोबर आहे. बर, ए सोलापूर लॉक कर. कम्प्युटरराव ए सोलापूर लॉक करा. ए सोलापूर हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरी ही शहरं कोकणात आहेत. ही शहरं पश्चिम घाटांच्या पश्चिमेला आहेत. आणि सोलापूर मुंबई आणि हे शहर- सोलापूरमध्ये कन्फ्युजन झालं होतं मला. अच्छा, होतं 10,000 हा खेळाचा टप्पा आपण गाठलेला आहे. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं म्हणजे इथून जाताना 10,000 ही रक्कम अगदी तुम्ही नक्की घेऊन जाणार आहात. आता तुम्ही एवढी भटकंती करता, या भटकंतीबद्दल लोकांना सांगता देखील आणि त्याकरता तुम्ही पुस्तकही लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचा काय होता हेतू? त्या पुस्तकाचा हेतू असा होता की मी 20 देश फिरलो. म्हणजे आधी 19 देश फिरलो होतो. 20वा देश आम्ही आत्ता नुकताच यावर्षी फिरलो 1 फेब्रुवारीला लंडन. म्हणजे मी 2019ला लंडनमधनं परत आलो आणि माझा जॉब गेलेला होता. ओ, आणि त्याच्यातच कोरोना सुरू झाला. 2020च्या मार्चमध्ये लॉकडाऊन लागला आणि माझं फ्रस्ट्रेशन हळूहळू वाढत गेलं. मग काय करायचं असा मी विचार करत होतो. तर त्यावेळेला मी नुकतंच लिहायला सुरुवात केलेली होती की आपण जे काही बघितलेलं आहे याचे छोटे छोटे लेख लिहावेत. म्हणून मी एक छोटे छोटे लेख लिहायला सुरुवात केली. माझे 2 मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की हे खूप छान होते, तू काहीतरी पुस्तक लिही याच्यावर, बघ काहीतरी होतंय का. आणि मग हे पुस्तक कोणाकडे छापायचं, तर मी आमचे जे प्रकाशक आहेत त्यांना भेटलो, त्यांना हे लेख दाखवले आणि त्यांनी हे पुस्तक छापायला तयारी दाखवली. त्या पुस्तकाचं नाव आहे युयुरिका, म्हणजे युरोप, UK आणि अमेरिकामधलं रिका, ह्याचं मिळून युयुरिका एक स्वप्नपूर्ती असं माझ्या पुस्तकाचं नाव आहे. मी आणि माझ्या बायकोनी अनेक स्वप्न बघितली आणि ती स्वप्न बघत असताना ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत घेत आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 20 देशांचा प्रवास केलेला आहे. अमेरिका, UK, जर्मनी, फ्रान्स, झेकोस्लोवाकिया, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, नॉर्वे, हॉलंड, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, मालदीव, व्हॅटिकन सिटी, ब्रॅटिस्लावा, पोलंड आणि स्वीडन. ह्या सगळ्या देशांमध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ह्या प्रत्येक देशामध्ये टाइम मॅनेजमेंट ह्याला सगळेजण खूप महत्त्व देतात. आपण शाळेत असताना पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी इतिहासात वाचलेल्या असतात. तुम्ही जेव्हा त्या प्रत्यक्षात तुम्हाला बघायला मिळतात तेव्हा असं जाणवतं की आपण लहानपणी शाळेमध्ये थेरी केलेली आहे आणि आता प्रॅक्टिकल अनुभव झालेला आहे. तर थेरी आणि प्रॅक्टिकल अनुभवल्यामुळे ते माझ्या मनात खोलपर्यंत रुतलेलं आहे आणि आता ते विसरणं कदापि शक्य नाही. या अनेक देशांमध्ये काम करताना मी भरपूर ज्ञान मिळवलं आहे आणि कोण होणार करोडपतीमध्ये येऊन मला या सर्व देशांची कथा सगळ्यांना सांगायची आहे आणि त्याच ज्ञानाचा वापर करून मला जास्तीत जास्त रक्कम जिंकायची आहे, जेणेकरून माझी बाकीची जी काही स्वप्न आहेत ती मी निश्चित पूर्ण करणार आहे. वा. आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण आलोय. इथं तुम्हाला आता 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे. 2 लाईफलाईन्स तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत. तयार? हो. 20,000 रुपयांसाठी सचिन हा आहे 6वा प्रश्न. पुण्यातील लोहगाव इथं भारतीय लष्कराच्या कोणत्या दलाचा तळ आहे? आणि पर्याय आहेत: ए भारतीय भूदल, बी भारतीय नौदल, सी भारतीय हवाई दल, डी भारतीय तटरक्षक दल. सर सी भारतीय हवाई दल लॉक करा. सी भारतीय हवाई दल. हो.
कम्प्युटरराव, सी भारतीय हवाई दल लॉक करा. सी भारतीय हवाई दल हे बरोबर उत्तर आहे. 20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. पुढचा प्रश्न 40,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 7वा प्रश्न. दृष्टी या उपक्रमांतर्गत मार्च 2023 मध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेत मराठी वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं? आणि पर्याय आहेत: ए भारतीय संकेत भाषा, बी ब्रेल, सी अमेरिकी संकेत भाषा आणि डी जावा. दृष्टी. सर बी ब्रेल लॉक करा. बी ब्रेल. कम्प्युटरराव, बी ब्रेल लॉक करा. बी ब्रेल हे बरोबर उत्तर आहे. वा, अगदी अचूक तुम्ही उत्तराकडे आला. 40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. प्रेमविवाह असो सचिन, नाहीतर अरेंज्ड मॅरेज, नवरा बायकोची भांडणं होतातच, हो की नाही? हो. तुमचा काय अनुभव? माझा अनुभव असा आहे की या 26 वर्ष झाली, हां. टचवूड, आम्ही एकही दिवस भांडलेलो नाही ना. आमच्या तुतू मैमे सुद्धा एकदाही झालेलं नाही. काय? मला आणखीन आश्चर्य दाखवायचं होतं. काय? पण हे कसं काय, म्हणजे हे साध्य कसं होतं? म्हणजे भांडणाशिवाय 25 वर्ष? आमच्या हा जो- दोघांची एक वेगळी केमिस्ट्री आहे. हो. म्हणजे मी तिला स्पेस देतो, ती मला स्पेस देते, आणि त्याच्यामुळेच आमचं घरामध्ये किंवा कधीच आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण झालेलं नाहीये. ती काही वेगळं आणि करणार नाही दोघांना आणि मी काही एकमेकांच्या वेगळं करणार नाही. कामाबद्दल नितांत आदर आदर आहे. आहे. आणि तो आदर असल्यामुळं भांडणाची वेळ येत नाही किंवा बरोबर. सूर चढत नाही. बरोबर. वा. मला सोनलनी प्रपोज केलेलं आहे. तुम्ही प्रपोज केलं म्हणजे कसं केलं तो? मला खरं तर ना करून दाखवायला सुद्धा आवडलं असतं. या या या. आता बघा बुवा, त्याच्यात एक रोल तुम्हालाही करावा लागणार आहे. मला करावं लागणार Yes, आहे. yes. अरे वा. हा. ऑफकोर्स आम्ही बसलो होतो एका अशा एवढीशा झुडपाखाली, विधवरच असेल झाड, आणि आम्ही बसलो होतो आणि मी त्याला बोलावताना ऍक्च्युली सांगितलं होतं की मला कम्प्युटर शिकायचं आहे. आणि त्या बिचाराला इतका साधा आहे ना आजही, त्याला वाटलं खरंच हिला कम्प्युटर शिकायचं असेल. ऍक्च्युली मी त्याला हॅक केलं असं म्हणेन मी. आणि माझा सहभाग काय आहे तो सांगते सांगा. ना, मी ते झुडूप आहे का? नाही, नाही, अजिबात नाही. हा हा. आता हे जे प्रपोज केलेलं आहे ना तिने, हे कोल्हापूरच्या टेमलाई डोंगरावर केलेलं आहे, भर टेमलाई दुपारी हिलवर. 12 वाजता. मी आता विचारतो, मी टेमलाईचा डोंगर आहे का? जेव्हा आम्ही असे गळ्यात गळे घालून बसलो होतो, त्याला मी थँक्स वगैरे असं म्हणत होते, तेव्हा एक पोलीस इन्स्पेक्टर तिथे आले आणि त्याने जे काय आम्हाला हाकलून लावलंय, तर तो पोलीस इन्स्पेक्टरचा रोल तो पोलीस इन्स्पेक्टरचा रोल तुम्ही मी करायचा करायचा. आहे. Yes. सचिन, तुला माहितीये का मी तुला कशाला बोलावलं? अगं हो, तुला कॉम्प्युटर शिकायचा होता ना, मग सांगतो मी तुला काय शिकायचं आहे ते. वेगळाच आहे. ऍक्च्युली ना मला कम्प्युटर काही शिकायचं नाहीये. तू मला आवडतोस, तू माझ्याशी लग्न करशील का? हो म्हणालस तर ठीक, नाही म्हणालस तर गेलास उडत. हे माझ्यासाठी सरप्राइझिंग आहे. आणि त्यावेळेस मला त्याचे एक्सप्रेशन असेच होते. किमान 7 ते 8 दिवस तरी विचार केला, वेळ द्या. आत्ताच नोकरी लागलेली आहे, नुकतीच 1,000-1,200 रुपये मी कमवतोय, हा. आणि तू प्रपोज करतेस. मी विचार करून नक्की सांगतो. नाही, माझी ऍक्टिंग राहिली आहे. हा, हा. तर मग झालं. हा. अरे तर मग झालं. आणि मग तुम्ही तर तुम्ही सर मागून यायचे, आम्हाला हा, दिसला नाही पाहिजे. अच्छा, मी मागणं यायचंय. Yes. अच्छा, पोलीस मागून हा, आले. मी पोलीस मागणं आलोय. हा. आम्ही सर बोलतो काहीतरी हा, हा. आणि मग तुम्ही या. आम्हाला असं कळलं नाही आम्हाला पाहिजे. हटकायचंय तुम्ही. हो हो. हा. मी तयार आहे. तुझं प्रेम अरे काय accept उन्हात केलं. कसला तयार आहे? तुझं काय चाललंय रे? ही काय जागा आहे? सचिन, पोलीस? हा? तुम्हाला काय वाटत नाही इकडे असे 4 लोकांसमोर तुम्ही असे गळ्या घालून फिरताय? हा? मारू काय फटके? चाल. साहेब, माफी असावी, पुन्हा नाही करणार आम्ही असं.
पण सर फुल द्यायचं हा राहिलं फुल द्यायचं राहिलं, फुल द्यायचं राहिलं. लव यू लव्ह यू. अँड ऑल द बेस्ट थँक्यू सर Thank you so much. Thank you. आम्ही आता 2 आठवड्यापूर्वी कोल्हापूरला गेलो होतो. तर त्यावेळेला आम्ही टेमलाईच्या त्या डोंगरावर गेलो. त्याच दगडावर बसून तिने मला ते प्रपोज केलं आणि तो व्हिडिओ आम्ही केलेला आहे. वा 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 म्हणजे वा. ती जी आठवण तेव्हा राहिलेली होती ती आम्ही आत्ता पूर्ण केली. अच्छा. ताराबाई पार्कमध्ये जाऊन मी हो म्हणलं होतं, तिथे जाऊन पण आम्ही परत व्हिडिओ केला. आणि शिवाय मी आता पोलिसाचा रोल केलेला आहे हे सुद्धा तुमच्याकडे रेकॉर्ड आहे आता. रेकॉर्ड आहे. म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद तुम्ही देखील घेतलात, आम्ही देखील घेतला. हो. नाही का? वा 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 वा. आपण खेळतोय सचिन गोडबोले यांच्याबरोबर. 40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे आणि अधिकाधिक रक्कम पुन्हा एकदा समाजोपयोगी कामासाठी वापरली जावी अशी देखील इच्छा आहे. तयार? हो. 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी होती? आणि पर्याय आहेत ए मद्र, बी पांचाल, सी विदेह, डी कोसल. पंचाल का कोसल नाही माहितीये मला उत्तर. मी लाईफलाईन घेऊ. कम्प्युटरराव थांबा. कुठलीही लाईफलाईन घेऊया. व्हिडिओ फ्रेम. बरं. कम्प्युटरराव सचिन गोडबोले आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड. कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. राकेश धसाडे, अखिलेश खिस्ते आणि मिलिंद खाडे. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? अखिलेश. अखिलेश? हो. अखिलेश खिस्ते यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात अखिलेश? अखिलेश MPSC आणि UPSCचे क्लासेस घेतो. बर. अखिलेश नमस्कार. सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपतीमधनं. नमस्कार सर. आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी सचिन गोडबोले तुमची मदत मागतायत. ओके. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. ओके. या पुढचा आवाज सचिन तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. अखिलेश, वाल्मिकी रामायणानुसार अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी आहे? मद्र, ओके. विदेह, पांचाल, कोसल. अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी? मद्र, विदेह, पांचाल, कोसल. मद्र हा तर ऑप्शन कॅन्सल करूयात. विदेह, पांचाल, कोसल. कोसल हा मला वाटतंय याचं उत्तर असावं, पण नॉट शुअर आहे. मद्र शुअर नाही आहे. विदेह पण मला नाही वाटत असेल. पांचाल आणि कोसल पैकी थोडं कन्फ्युजन आहे. लेट्स गो विथ कोसल, पण नॉट शुअर. मला पण कोसलच वाटतंय. काय करूया? कोसल लॉक करा सर. कम्प्युटरराव डी कोसल लॉक करा. तुम्हाला उत्तराची खात्री नव्हती, आणखीन कुठलं वाटत होतं उत्तर? नाही, मला कोसल आणि पांचालमध्येच कन्फ्युजन होतं. सचिन डी कोसल हे बरोबर उत्तर आहे. अयोध्या ही कोसल राज्याची वैभवशाली राजधानी होती. या राज्यावर इक्ष्वाकू वंशाची सत्ता होती. कोसल. वा, अगदी बरोबर तुम्ही उत्तराकडे आलात. 80,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे सचिन. खूप खूप शुभेच्छा. याच्या पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी आहे. आता तुमच्याकडे एकच लाईफलाईन शिल्लक आहे. आता अचूक उत्तर असायलाच हवं आणि उत्तराची खात्री असायला हवी. तयार? हो. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे. खेळाची वेळ संपली. लाखाचा प्रवास उद्या होणार आहे, मग कोटीचा प्रवास होणार आहे. चालेल ना? हो. हां. नक्की. 80,000 जिंकून चांगलं वाटतं आहे. थोडी चुका झालेल्या आहेत माझ्याकडनं. 2 लाईफलाईन मी वापरलेल्या आहेत. हरकत नाही, अजून एक लाईफलाईन आहे हातामध्ये.
उद्या आणखीन पैसे निश्चित मिळवण्याचा प्रयत्न करीन. पैसा बुडतो, पैसा उडतो, पैशाला पाय फुटतात. पैसा आला की माणसाला पंख फुटतात. पैशाला असंख्य वाटा असतात. पण नीट विचार केला तर माणूस नसेल तर पैसा जागचा हलणार सुद्धा नाही, छापला सुद्धा जाणार नाही. पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे. अहो, माणसं जपूया, काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. थँक्यू 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 गाईज, थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू